हिंगोली जिल्ह्यात 2 दिवसापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस झाला आणि मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जे आहे ते बी बियाणं खरेदीची लगबग सुरू केलेली आहे। मी आता कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील मार्केटमध्ये आहे। आपण जर बघितलं तर याच कृषी केंद्रावरती जे आहे ते शेतकऱ्यांनी जे आहे ते खत बी बियाणे घेण्यासाठी गर्दी केलेली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। मामा काय सांगाल, घेतलं का खत बी बियाणं? हो घेतलं ना बरं, कुठलं बियाणं भेटलं? बियाणं हे काय उन्नती बरं आणि हे खत 15 बरं, डीएपी मिळते का? DAP मिळते ना, आपण घेतलं नाही ज्या महाग आहे म्हणून। बरं, कितीला म्हणाल डीएपी? DAP 2000 1900 1900 रुपयाला डीएपी कुठल्या कृषी केंद्रावर? येतच विचारलं। बरं, हो. आपण बघतोय की डीएपी आहे पण त्याचे रेट जे आहेत ते शेतकऱ्यांनी जास्त सांगितले। तर काय मिळते का खत बी बियाणं? आहे का खत बी बियाणं मिळते का? खतं मिळतील का? नाही हा? नाही डीएपी मिळत नाही. डीएपी मिळत नाही। बरं, दुसरे कुठले खतं मिळत नाहीत? डीएपी भेटत नाही. बरं, काय सांगाल, शेतीची लगबग सुरू आहे, खते बी बियाणे मिळत आहेत का शेतकऱ्यांना? बियाणे चालू आहे, माझा रेट खूप वाढून होत आहे। बरं. आता त्याचे काय भाव आहे ते शेतकऱ्याला काय प्रत्यक्ष माहीत राहणार आहे? हो. हा तर युरिया तर कुठे गेले तर नाहीच म्हणून सांगायले ते। बरं. हा आणि तुम्ही म्हणाल तर बँकेत सुद्धा कॅश मिळेना झाली। हा कुठे गेले 5,000 आणि 10,000 5 आणि 10,000वर काय होते? इथं तर 20,000 50,000 पुरायची पाळी आली। काय मागणी काय आहे मग आता सरकारकडे? आता पेरणीचे दिवस आहेत, तर पेरणीच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना शासनानं शासनाच्या बियाणं जे वाटप करतात त्यानं कमीत कमी मे मध्ये वाटप करायला पाहिजे बियाणं। हा आता आपण जून आलो, अजून त्याच्या याद्या सुद्धा ऑनलाईन जे आपण केलेल्या आहेत, हा त्या ते केव्हा देणार आहेत? त्यानं त्याच्या त्या कोणती समिती आहे, पंचायत समिती आहे, काय यायला आदेश द्यायला पाहिजे ना। म्हणजे शासनाकडून जे महामंडळाकडून बियाणं वाटप होते अद्याप त्याची अद्याप नाही ना, कुठं आहे? हा बरं त्याचं यायला पाहिजे ना। बरं, बापू लय निवांत बसले, मस्तपैकी तुमची खरेदी झाली वाटायला सगळी? नाही घ्यायचं आहे आता। बरं, काय घ्यायचं? सोयाबीनचं बी घ्यायचं आहे, खत घ्यायचं आहे। बरं, खताची चौकशी केली का? हो चौकशी केली आता, भाव खूप वाढलेले आहेत। कोणतं खत पाहिजे तुम्हाला? ते 12-32-16 डीएपी मिळतं का? DAP नाही तर युरिया नाही, DAP नाही। बरं भाव तर लय आहे पण मलाही नाही। बरं, काय भाव डीएपीचा? 1900 2000। बरं, हां आणि आता मग आता सोयाबीन पेरणीचे दिवस आले, पाणी सांगितलं उद्या मिरग लागायला 7 तारखेला। हो तर बँकेतही पैसे देणे झाले, तर कर्जमाफीचं काहीच नाही अजून। कर्जमाफी करू म्हणून त्याची घोषणा झाली। नुसती घोषणाच आहे तोंडी, बँकेत गेलं तर काहीच नाही। अच्छा, आताच जाऊन आलो आम्ही। आपण बघतोय की ऐन पेरणीच्या तोंडावरती जे आहे ते कुठेतरी शेतकऱ्यांना खताचा तुटवडा जाणवत आहे। ते मार्केटमध्ये युरिया नाही आणि याचंच जे आहे ते शेतकऱ्यांना दुकानदारालाही तोंड द्यावं लागत आहे। तर काय समस्या आहे? डीएपीचं नसल्याचा बोर्ड लावला आहे तुम्ही? आता दुसरे न्यायलेत, समजा कोणी 20-20 10-26 12-32 न्यायलेत लोक। बरं, नाही मात्र कुठेतरी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे की आम्हाला डीएपीच द्या। डीएपीच मग माग। अशा वेळी दुकानदाराचा तालमेळ होतो। आता काय करणार, आता सगळ्याला फेस करावंच लागेल आपल्याला। आता काय करणार, काय आपण काय करणार? त्याला समजावून सांगायलो आपण, हे नाही हे घ्या, हे नाही हे घ्या। पण आता शेतकऱ्याचा आग्रही डीएपी डीएपी आता डीएपी कधी मिळेल, काय मिळेल, तुम्हाला काही शाश्वती आहे काय? आम्हाला तर गॅरंटीच नाही भेटेल मग। खरं तर मार्केटमध्ये जे आहे ते डीएपीचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे। शेतकऱ्यांना डीएपी मिळत नाही। आता पेरणीचे दिवस आहेतच, हिंगोली जिल्ह्यात 2 दिवसापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे ते आता खत बी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू केली। मात्र लगबग सुरू असताना शेतकऱ्यांना जे आहे ते डीएपी खताचा मोठा तुटवडा जाणवत आहे। कॅमेरामॅन साईनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, आखाडा बाळापूर, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।